रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच चर्चा झाल्या। या ठिकाणी विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होती, तर माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील या आघाडीवरती आहेत। एनडीए एकंदरीत सध्या 131 ठिकाणी सध्या आघाडीवरती आहे। आघाडी 50 ठिकाणी आघाडीवर असल्याचा पाहायला मिळत आहे। इतर पक्षाचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत, तर वायनाड मधून आता पाहतोय आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे यांनी या ठिकाणी आघाडी घेतली आहे। विनायक राऊत काहीसे पिछाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वायनाड मध्ये राहुल गांधी यांनी आघाडी घेतलेली आहे, तर तिथं मंडित कंगना रनौत हिनं देखील आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राबरोबर देशाचा सुद्धा कल पाहतोय। एनडीए 131 ठिकाणी आघाडीवर, तर त्या खालोखाल इंडिया आघाडी केवळ 52 ठिकाणी आघाडीवर असल्याचं दृश्य आहे। तर एनडीए एकंदरीत देशभरात 131 ठिकाणी आघाडीवरती आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणे यांनी कालच दावा केला होता, या मतदारसंघामध्ये विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता। नारायण राणे सध्या आघाडीवर, तर वाराणसी मधून नरेंद्र मोदी हे आघाडीवरती आहेत। वाराणसीतून नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी, वाराणसीतून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते, तर महाराष्ट्रात मवियाची मुसंडी आहे। मविया 18 जागांवर पुढे असल्याचं दृश्य आहे। एनडीए 135 ठिकाणी आघाडीवर, तर दांडीनगर मधून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आघाडीवर असल्याचं दृश्य आहे। कारण जर आपण पाहिलं तर देशात एनडीए आघाडीवर आहे, पण महाराष्ट्रात मात्र मवियाचा बोलबाला पाहायला मिळतोय। ज्याप्रमाणे महाराष्ट्रात चर्चा होती महाविकास आघाडी आगेकूच करणार, अगदी त्याच प्रकारचे कल सध्या हाती येत आहेत। ज्याप्रमाणे ताजी अपडेट येत आहेत, महाविकास आघाडी 18 जागांवरती आघाडीवरती आहे। देशभरात मात्र इंडिया आघाडी सध्या 125 जागांच्या पुढे तब्बल 131 जागांवरती एनडीए आघाडीवरती आहे। इतर पक्षाचे देखील 10 उमेदवार सध्या आघाडीवरती आहेत। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर हेमंत सावरा हे उमेदवार होते। या ठिकाणचे देखील अपडेट येत आहेत। भारती कांबडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सध्या पालघरमधून आघाडीवरती आहेत। अगदी इतर पक्षाचे 10 उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत, तर एनडीएचे 140 ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।